नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या मार्फत पुस्तक बांधणीकार या पदासाठी भरती घेण्यात येत आहे। यासाठी पात्र महिला पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। 2 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। यासाठी अर्ज कसा करायचा, एकूण जागा किती आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेला आहोत। पुस्तक बांधणीकार या पदासाठी पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज इथे मागवले जात आहेत। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र आहे किंवा अर्ज करू इच्छित आहे त्यांनी दिलेल्या नमुन्यामध्ये नोंदणीकृत डाक पोच किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून पोच पावतीसह या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करताना तुम्ही जो लिफाफा वापरणार आहात त्या लिफाफ्यावर पुस्तक बांधणीकार या पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरामध्ये लिहून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या नावाने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। तर 2 जुलै 2026 ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख दिलेली आहे। तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। तर आता तुमच्याकडे फक्त 3 दिवस या ठिकाणी उरलेले आहे। तर या 3 दिवसांमध्ये तुम्हाला स्पीड पोस्टच्या माध्यमातून किंवा डाक पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। तर या पदासाठी किती जागा भरल्या जात आहे तर इथे बघू शकता, निवड यादीसाठी फक्त 1 जागेसाठी ही पदभरती होत आहे। तर 1 जागेसाठी का असे ना एक सरकारी नोकरी तुम्हाला मिळत आहे। तर या संधीचा फायदा घेऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करून घ्यायचा आहे। तर या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, कामाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, उमेदवारांकरता सूचना व या पदभरतीच्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहे, अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे, अर्जाचा नमुना कुठे या ठिकाणी मिळणार आहे, या संपूर्ण पदभरतीची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। जाहिरातीसोबत जो अर्जाचा नमुना दिलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण जाणार नाही। तर बघा, या पदासाठी सुरुवातीला शिक्षण पात्रतेबाबत माहिती दिलेली आहे। तर उमेदवार हा माध्यमिक शालांत SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। म्हणजेच त्या उमेदवाराने 10वीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। त्यासोबत औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीबाबतचा कोर्स देखील उत्तीर्ण करणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुस्तक बांधणीकार या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबत पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक किंवा व्यावसायिक माहिती देखील त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। एकंदरीत अनुभव या उमेदवारास या पदासाठी लागणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी पात्रता दिलेली आहे। त्यानंतर वयोमर्यादेमध्ये वयाची अट उमेदवारांकरता किमान 18 वर्ष दिलेली आहे। तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी कमाल वयाची अट 38 वर्षापर्यंत असणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गातून जो उमेदवार अर्ज करत असेल त्याला वयाची अट कमाल 43 वर्षापर्यंत दिलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी या एज क्रायटेरिया बाबत माहिती दिलेली आहे। त्यानंतर कामाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, निवड झाल्यानंतर उमेदवारास कोणकोणती कामे करावी लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर इथे बघू शकता, निवड झालेल्या उमेदवारास लातूर जिल्हा न्यायिक विभागाअंतर्गत कोणत्याही न्यायालयामध्ये पुस्तक बांधणीकार या पदावर नियुक्त केला जाणार आहे। नियुक्तीनंतर न्यायालयाच्या ग्रंथालयामधील जी काही पुस्तक आहे त्या पुस्तकाची बांधणी करणे, न्यायालयामधील राखण्यात येणाऱ्या फाईल्स, नोंदवह्या इत्यादीची बांधणी करणे अशी काही कर्तव्य त्याला पार पाडावी लागणार आहे। त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या ठिकाणी करावी लागणार आहे। तर अशा प्रकारे कामाच्या स्वरूपाबाबत माहिती दिलेली आहे। त्यानंतर उमेदवारांकरता काही सूचना आहेत, तर त्या सर्व सूचना उमेदवारांनी वाचायच्या आहे आणि या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारची आहे, तर अर्ज करण्याची पद्धत सुरुवातीलाच आपण या ठिकाणी बघितलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीची जी काही PDF असणार आहे, जो अर्जाचा नमुना आहे तो जिल्हा न्यायालय लातूर यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी मिळून जाईल। तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही जी जाहिरात आहे ती जाहिरात डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत अर्जाचा नमुना देखील डाउनलोड करू शकता। तुम्हाला अर्जाचा नमुना आणि जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता आणि या पदासाठी अर्ज भरून अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा काही सूचना या ठिकाणी दिलेल्या, तर या सर्व सूचना तुम्हाला वाचून काढायच्या आहे आणि या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। आता अर्ज कुठे मिळणार आहे, तर इथे बघा शकता शेवट या जाहिरातीसोबत अर्जाचा नमुना दिलेला आहे, तर तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर इथे तुम्हाला पासपोर्ट आकाराचा अलीकडे काढलेला या ठिकाणी फोटो चिकटवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुमचे संपूर्ण नाव लिहायचे आहे, तुमच्या पत्रव्यवहाराचा पत्ता पिनकोड सहित लिहायचा आहे, तुमचा कायमस्वरूपी पत्ता जो असेल तो पिनकोड सहित लिहायचा आहे, तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे, महाराष्ट्र रहिवासी आहात का या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे, तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक टाकायचा आहे, तुमची ईमेल आयडी, तुमचं लिंग टाकायचं आहे, पुरुष आहात का स्त्री आहात, त्यानंतर तुमचं धर्म, तुमच्या जातीचा प्रवर्ग, तुमची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे, त्यानंतर जाहिरातीच्या तारखेस उमेदवाराचे वय किती आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे, उमेदवार विवाहित असेल तर विवाहित बाबतची माहिती टाकायची आहे, हयात असलेल्या मुलांची संख्या टाकायची आहे, त्यानंतर 28/3/2005 नंतर जे काही मुलं तुम्हाला जन्माला आलेली आहे त्या मुलांची संख्या इथे टाकायची आहे, न्यायालयीन कर्मचारी असाल तर त्या न्यायालयाचे नाव, त्याचे पदनाम टाकायचे आहे, त्यानंतर शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव, त्या नेमणुकीची तारीख, अशी सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर इथे बघा शैक्षणिक अर्हतेमध्ये या बॉक्समध्ये तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल तर त्या शिक्षण पात्रतेची माहिती तुम्हाला या रकान्यामध्ये भरून घ्यायची आहे। त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून तुम्ही पुस्तक बांधणीबाबतचा कोर्स केलेला असेल तर त्या प्रमाणपत्राचा तपशील या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तुमच्या विरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही चालू आहे का किंवा तुम्हाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे का, शिस्तभंगाच्या चौकशीला तुम्हाला समोर जावं लागत आहे का, त्याबाबतची माहिती इथे लिहायची आहे। त्यानंतर इथे बघा चारित्र्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे, तर ते चारित्र्याचा दाखला तुम्हाला कोणत्या व्यक्तीकडून आणायचा आहे, त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे। अशा प्रकारे चारित्र्याचा दाखला या ठिकाणी आणून तुम्हाला त्या ठिकाणी स्वाक्षरी आणि तुमचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी जोडायचे आहे त्याचा तपशील तुम्हाला इथे लिहायचा आहे। तर अशा प्रकारे अर्जासोबत काही प्रतिज्ञापत्र, काही स्वयंघोषणा पत्र, त्यासोबत चारित्र्य वर्तणूकचे प्रमाणपत्र देखील या ठिकाणी दिलेले आहे। तर हे संपूर्ण कागदपत्र आणि अर्जाचा नमुना भरायचा आहे आणि त्या अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहे त्याच्या छायांकित या ठिकाणी प्रती जोडून 2 जुलै 2026 या दिलेल्या तारखेपर्यंत स्पीड पोस्टच्या माध्यमातून किंवा डाक पोस्टच्या माध्यमातून अर्ज सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे पुस्तक बांधणीकार या पदासाठी ही पदभरती एक रिक्त जागेसाठी जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।